जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज तुम्हाला माहीत आहे आम्ही तर म्हणजे मित्र वगैरे सर्व आलेलो आहे कराडच्या जवळ म्हणजे सांगली कोल्हापूर बॉर्डरच्या इथं आहे आम्ही. आपल्या अनिकेत भाऊच्या लग्नासाठी आलेलं. काल बाईचं लग्न झालं, तुम्ही ब्लॉग बघितला असेल. तर काल लग्न झाल्यानंतर आता बाकीचे सर्व मित्र गेले, तुम्ही जसं बघितलं. मी चिराग आणि आपला विनायक भाऊ आम्ही थांबलेलो आहे आणि आम्ही जाणार आहे आज कोल्हापूरला आपल्या महालक्ष्मी आईचं दर्शन घेण्यासाठी. आणि जर आपल्याकडे वेळ असेल तर मग आपण ज्योतिबाचं पण दर्शन घेऊया. तर मग या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि आई माऊलीचं पण दर्शन घेऊया या ब्लॉगमध्ये. तर आता सकाळी सकाळी उठलो आहे, सकाळचे वाजलेत 6:30. तर 6:30 वाजता उठलो आहे. बघा मस्त एकदम वातावरण आहे आणि कसं फॉरेस्टचा एरिया असल्यामुळे सगळे मोर वगैरे पण आहेत. पण मोर वगैरे तुम्हाला काय दाखवता येत नाही, लांब आहेत थोडेसे इकडे आणि इकडे पुढे लांब आहेत. आता तिकडे काय जात नाही आम्ही. आणि पाणी ठेवले आम्ही तापायला चुलीवरती. असं गावातलं जीवन एक नंबर आहे आणि आपल्याला आवडतं इकडचं असं राहणीमान. तर मग आता पाणी वगैरे ठेवलं तापायला. तर आता होतो फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो. मग आपण जाऊया कोल्हापूरला. तर राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. काय चला काय तुम्हाला दाखवतो. समोर तिकडे मोर आहे, दोन आहेत, भरपूर होते. काय एक इकडं आहे आणि एक काय इकडे आहे. तर आता जवळ गेल्यावर ते पळून जातात म्हणून लांबून दाखवते. कधीपासून जवळच होते, थोडा जवळ गेलं तर पळून जातात. ते काही मोर आहेत आणि भरपूर मोर आहेत इकडे. काल पण म्हणजे आम्ही 10-15 मोर बघितले आणि आता 2च राहिलेत, बाकीचे गेले पळून तिकडे बघा. तर आता होतो फ्रेश फटाफट आणि मग भेटतो तुम्हाला मी. गाईज आता आम्ही निघालेलो आहे कोल्हापूरला जाण्यासाठी. अनिकेतला आम्ही भेटलो वगैरे आणि बघा कोल्हापूरला आपल्या महालक्ष्मी आईला भेटायला चाललो, अंबाबाईला आशीर्वाद घ्यायला. आम्ही ज्योतिबाला. दिवस पण चांगला आहे, मंगळवार आहे आणि आज आईचाच वार आहे. तर चला जाऊया आता खालून आम्हाला एसटी आहे आणि डायरेक्ट कोल्हापूरला जाऊन भेटूया आपण. चला काय अशा प्रकारे आम्ही कोल्हापुरात आलो आहे. तर आता चाललो आहे अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी. अजून 10 मिनिटं चालायचं. तर आता इथून आम्हाला 5 मिनटं चालायचं आहे. 5 मिनटं चालून जाऊ मंदिरात. फ्रेश होऊ. कपडे बदलायचे आहेत आम्हाला, नवीन कपडे घालायचे. आता बघू कपडे बदलण्यासाठी आम्हाला कुठे भेटते का काय. हॉटेल घेऊन फायदा नाही 2-3 तासासाठी. आणि बघू नंतर ज्योतिबाला गेलो तर ज्योतिबाला जाऊ, नाहीतर मग शाहू महाराजांचा पॅलेस फिरू. काय आहे ते बघू. आता चाललो आम्ही पुढे, दाखवतो तुम्हाला आता पुढे काय आहे, कुठं जायचं आहे बघू. पहिले काहीतरी खाऊ दे, पहिले पोरं भुकेलेली आहेत. माझा तर काय माझा उपवास आहे, उपवासाचं काहीतरी खाईल मी. यांना लागले भूक तर हे लोक जेवतील, काय खायचं खातील. मग दर्शन घेऊ नंतर मग बघू पुढचं काय प्लॅन आहे, बघायला भेटेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. चला. आणि चिराग बघा वैतागलाय, मागं पहिल्यांदा आलाय तो, पहिल्यांदा बाहेर फिरायला असं पोरांबरोबर. त्याची बॅग घेऊन आलाय आणि 5 दिवसाची बॅग घेऊन आलाय बघा. आणि एक खांद्यावर आहे आणि एक इथून जाणार आहे तो डायरेक्ट महाकुंभ मेळ्याला संन्यास घेण्यासाठी. चला जाऊ आता आपण. आलोय आम्ही टेम्पलच्या बाहेर, मंदिराच्या बाहेर आलोय आणि इथे जेवायला थांबले ते लोक. आता मी पण बघतो उपवासाचं काय आहे का आणि मग जातो. चला. काय खाना नारळाचे ओटे घेतले आता आम्ही पण बघा सगळ्यांनी. आणि आता चाललो आम्ही मंदिरामध्ये आई माऊलीचं दर्शन घेण्यासाठी.
समोरच मंदिर आहे आणि इथे लाईन लागले भरपूर. चला आता मंगळवार आहे, गर्दी तर असणारच. बघूया किती टाईम लागतो, तसं आपला पुढं जायचं का नाही ते डिपेंड आहे. चला मग आता या. आज आता आम्ही दर्शनाच्या लाईनीमध्ये आहे आणि आज मंगळवार आहे, मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा मंगळवार आहे. त्यासाठी गर्दी बघा किती आहे. आणि व्ही आय पीच्या झंझटमध्ये नाही पडलो आम्ही, बोललो डायरेक्ट लाईनीला लागलो. तर आता कमीत कमी आम्हाला 1 ते 2 तास लागतील आई माऊलीचं दर्शन घेण्यासाठी, मंदिरात आतमध्ये गाभाऱ्यात जाण्यासाठी, म्हणजे आतमध्ये मंदिरातपर्यंत पोचण्यासाठी, दर्शन घेऊन. तर चला आता जातो आम्ही, दर्शन घेतो आई माऊलीचं. जर पॉसिबल झालं तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये, मी कॅमेरा अलाउड असेल तर. नसेल तर मग बाहेर आल्यावर तुम्हाला भेटतो. चला काय तर दाखवायचा प्रयत्न करेल मी. या आता 2च मिनिटामध्ये आम्ही मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करू गाईच. हे बघा हा मंदिर आहे आई माऊलीचा आपल्या. आणि झालं आता दर्शन होईल आमचं. आता आतमध्ये काय मोबाईल अलाउड नाही, तर तुम्हाला बाहेर येऊन भेटतो मी. चला आता. दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही आलोय फोटो काढायसाठी. हे बघा हा आपल्या आई माऊलीचं मंदिर आहे. तर आता फोटो काढतोय आम्ही, स्नॅप वगैरे टाकतो. त्याच्यानंतर मग बघू पुढचा काय प्लॅन आहे, तुम्हाला सांगतो. प्रसाद वगैरे घ्यायचा, अजून लाडू वगैरे. तर चला दाखवतो तुम्हाला काय प्लॅन आहे. बघा गाईज, बाहेरूनच तुम्ही दर्शन करून घ्या. आतमध्ये काय मोबाईल अलाउड नव्हता. बघा हा जो आहे हा आपल्या मंदिराचा शिखर आहे माऊलीचा, कळत आहे. आणि आता तुम्हाला थोडी मंदिराची माहिती सांगतो मी. देवीबद्दल बोलायचे गेले तर महालक्ष्मी ही मूळ प्रकृती, म्हणजे आईची जी मूळ प्रकृती ही आदिमाया भगवती आहे. आणि साक्षात त्रिदेव आणि देवींसह सृष्टीची जननी पण आहे आई माऊली. आणि कोलासुराचा वध करून आई माऊली करवीर निवासाने प्रकट झाली. त्याच्यामुळं कोल्हापूरची अंबाबाई झाली. आणि हे जे मंदिर आहे, या मंदिराची अद्याप माहिती अजून कोणाला माहिती नाही की कोणी बांधले, काय बांधले. पण खूप म्हणजे खूप असे इतिहास लाभलेला आहे या मंदिराला. आणि चला आता आपण मंदिराच्या बाहेर बघा ही जी बाजारपेठ आहे, इथून काहीतरी प्रसाद वगैरे घेऊया आणि बघूया काय घरी न्यायला भेटते का मम्मीसाठी, दीदीसाठी वगैरे आणि काकूसाठी. तर चला बघू आता आपण प्रसाद घेऊ पहिले आपल्याला. या कॉफी घेतले मी, या बाईने घेतलं आहे मसाला डोसा आणि चिरागने घेतले पावभाजी. तर आता खाऊन घेतो आम्ही पटापट, नंतर जाऊ पुढे जायचं आहे आम्हाला. काही शाहू महाराजच्या पॅलेसला जाऊन आता बघू कुठेतरी जाऊ. तर चला घेतो खाऊन आम्ही. आणि दर्शन आमचा झालेलं आहे सक्सेसफुली. पहिलं आम्ही दर्शन घेतला, नंतर आलो आहे खायला. मग अशी प्लॅन चेंज केला आम्ही. तर चला आता या. तुम्हाला जसं बोललो आम्ही चाललेलो पॅलेसला. पॅलेस तर आता होणार बंद, कारण टाईम झालेला आहे 4:20. 5 वाजता पॅलेस बंद होणार आणि फिरून पण आमचा होणार नाही. तर आता प्रसाद घेतलेला आहे आणि प्रसाद घेऊन करतो शॉपिंग. बघू काय भेटतं दीदीसाठी आहे. बॅग वगैरे होत्या पण बॅग एवढा काय खास नव्हत्या. नंतर रंकाळा तलावला जाऊन बसतो, नंतर मग संध्याकाळी जेवण वगैरे जाऊया आपण ठाण्याला. तर बघू तुम्हाला दाखवतो चला काय शॉपिंग करतो ते. आणि कोल्हापूरचा मेन मार्केट आहे, महालक्ष्मी परिसराच्या इथल्या बाजूचाच. आणि भरपूर म्हणजे भरपूर जुना शहर आहे. सगळे बांधकाम वगैरे बघा, हे जे इकडचे बघा आतमध्ये पण महाराजांच्या काळातला आपला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज. शॉपिंग करता करता बाई लोक बोलतात आईस्क्रीम खायची. आलो आहे आईस्क्रीम खाण्यासाठी. आणि विनाने घेतला आहे शेक, चिरागने बघा आईस्क्रीम घेतली. आणि चाललं आमचे शॉपिंग आहे बघा, मार्केटमध्येच फिरतो आम्ही. काय घेतोय. तर आता रंकाळा तलावला चाललो आम्ही, तर दाखवतो तुम्हाला मी पुढे. चला तर गाईज आता आम्ही आलो आहे फिरत रंकाळा तलावला. कोल्हापूरचा फेमस आणि भरपूर मोठा आहे हा तलाव. 10 किलोमीटरचा आहे. आजूबाजूचा जो परिसर येतो तेव्हा दाखवतो तुम्हाला रंकाळा तलाव. हे बघा,
बघू शकता किती मोठा तलाव आहे. तर गाईज आता तुम्हाला मी दाखवतो तो तलाव आहे रंकाळा तलाव. आणि रंकाळा तलावाला कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह असं बोलले जाते. आणि इथे ना म्हणजे पूर्वी दगडांची मोठी खाण होती. आणि असे बोलले जाते की जी महालक्ष्मी आई आहे तिचा मंदिर जो बांधलेला आहे त्या म्हणजे मंदिराला याच खाणीतून दगड म्हणजे पुरवठा केला होता. आणि अजून 300 ते 400 मंदिरं या तलावाच्या इथे जी खाण होती त्या खाणीच्या दगडांनी बांधलेले आहेत. आणि पुराणकथानुसार आपला म्हणजे जे काळभैरवनाथ आहेत आपल्या भगवान शंकराचे अवतार काळभैरवनाथ आपल्या जोगेश्वरी आईशी लग्न करण्यासाठी पाताळात जात होते तेव्हा ते आपल्या अंबाबाईला म्हणजे महालक्ष्मीला भेटायला आले. आणि पाताळात जाण्याचा रस्ता अंबाबाईलाच माहिती होता आपल्या महालक्ष्मी आईला माहिती होता. तर आईने त्यांना घोडा आणायला सांगितलं आणि घोड्याच्या इथे टाप केली. तर त्या टापामुळं एक हा मोठा खड्डा तयार झाला. आणि नंतर कालांतराने काळभैरवाने तो रस्ता पाताळात गेल्यानंतर बंद केला. आणि त्याच्यामुळे इथे पाणी साठायला लागले. ही एक कथा आहे आपल्या पुराणानुसार. आणि या तलावाजवळ रंकभैरव आणि महालक्ष्मी देवीच्या रक्षकांचे मंदिर आहेत म्हणून या तलावाला रंकाळा तलाव असे नाव पडले. आणि शाहू महाराजांनी या जो तलाव आहे त्याचे पूर्ण रूप बदलून त्याला एकदम मस्त देखावा वगैरे केला. आणि संध्याकाळी भरपूर पर्यटक इथे येतात. म्हणजे विविध असे प्रकारचे बाहेरील पक्षी वगैरे येतात. आणि प्राणी वगैरे म्हणजे पक्षी वगैरे भरपूर आहेत इकडे जातीचे. आणि तळ्याच्या बाजूला शालिनी राजवाडा आहे आणि त्याच्यामुळे या तलावाचे सौंदर्य अजून वाढले जाते. आणि या तळ्याला उत्तरेकडून असलेल्या 2 ओढ्यांचा पाणी पुरवठा होतो. त्यामुळे या तलावातले पाणी कधी आटत नाही. तर बघा ना किती मोठा तलाव आहे. आणि मी म्हणजे इकडच्या लोकल माणसाला विचारला तर तलाव किती मोठा आहे तर मला बोलले की तलावाचा पूर्ण आजूबाजूचा एरिया बोलतात की 10 किलोमीटरचा आहे. तर समोर जिथे बघतोय तिथपर्यंत पूर्ण तलाव आहे. बोटिंग वगैरे चालू आहे. आणि बघा इथे पण बघा किती लोक आहेत. भरपूर लोक आहेत. आणि तुम्हाला म्हणजे तलावाच्या आजूबाजूला कधी बसले तर इथे मस्त सँडविचचे वगैरे भेळ वगैरेचे दुकानं आहेत. आणि कोल्हापुरातले म्हणजे लोक संध्याकाळी येतात इकडे मस्त टाईम स्पेंड करायला म्हणजे टाईम घालवायला येतात संध्याकाळचा. आणि बघा तुम्हाला तिकडे दिसत असेल पक्षी वगैरे बसले आहेत. सर्व म्हणजे इकडचे नाही आपल्या इथले नाही बाहेर देशातले पक्षी सर्व ते येतात. हे बघा हे सर्व बाहेरील पक्षी आहेत. तर मग आता आम्ही इथे थोडा वेळ बसणार आहे. थोडा वेळ रंकाळ्याला बसल्यानंतर आम्ही जाणार आहे जेवायला. उपवास सोडवेल मी. आणि मग जेवल्यानंतर ट्रेन आहे आमची जाण्यासाठी आपल्या ठाण्याला. तर मग कोल्हापूरची थाली खायची आहे मला. याच्या आधी पण मी एकदा आलेलो कोल्हापूरला तेव्हा थाली खाल्लेली कोल्हापूरची. आता परत एकदा खायची. तर दाखवेल तुम्हाला मी तर कोल्हापूरची थाली. आता जरा फोटो वगैरे क्लिक करतो. त्याच्यानंतर जेव्हा जेवायला जाल तेव्हा तुम्हाला मी भेटतो. तर चला खायची. आलो आहे आम्ही जेवायला. आलो आहे बघा कोल्हापुरी दरबार. कोल्हापुरी स्पेशल थाली खायला आलो आहे आम्ही. तर चला बघूया आतमध्ये जाऊन. या काय जाऊ. आम्ही कोल्हापूरची थाली मागवलेली आहे. इथं नॉनव्हेजमध्ये भरपूर ऑप्शन आहेत पण आपला मंगळवार असल्यामुळे आपण व्हेज मागवलं आहे. तर हे काहीतरी 2 प्रकारचे मिक्स भाज्या आहेत. राईस आहे आणि ही आम्ही मक्याची सांगितली रोटी. मक्याची नाही सॉरी ज्वारीची आहे ना रे. हां ज्वारीची आम्ही भाकरी सांगितलेली आहे. लोणचा आहे ठेचा आहे कोल्हापूरचा स्पेशल. गोडमध्ये बघा खीर आहे आणि डाळ आहे सोलकढी आहे. आणि असा आमची थाली आहे व्हेज थाली. तर आम्ही दोघांनी व्हेज थाली सांगितले विनय आणि मी. आणि चिराग भाई इकडे येऊन पण चायनीज खाते. काय बोलायचं त्याला आता. तर चला उपवास सोडून घेतो. उपवास सोडल्यावरती आम्हाला ट्रेन पकडायची आणि समोरच स्टेशन आहे जास्त लांब नाही. तर मग जेवतो फटाफट उपवास वगैरे सोडतो. त्याच्यानंतर मग तुम्हाला डायरेक्ट स्टेशनवर जाऊन भेटतो आणि सांगतो तुम्हाला कशी टेस्ट आहे काय आहे. आणि तोंडाला पाणी सुटायला लागलं आहे. एकदम भारी एकदम खमंग असा सुगंध यायला लागला आहे. तर घेतो जेवून चला या गाईज. तर गाईज आता आम्ही बसलो ट्रेनमध्ये आणि आम्हाला जागा पण भेटली परफेक्ट एकदम. तर आता काय प्लॅन नाही डायरेक्ट झोपायचं. आता झोप आले भरपूर आणि सकाळी डायरेक्ट आम्ही ठाण्याला पोहोचलो. आणि नशीब होता आम्हाला जागा भेटली. आम्ही रिझर्वेशन केला नव्हता जसा आलो तसाच चाललेलो.
आता थोडा वेळ रील्स बघत बसतो आणि मग झोपून जातो. तर मग हा ब्लॉग आपण ठेवू एवढाच. ब्लॉग आवडला तर बघा करा लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब. तर पुन्हा एका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.